अहिल्यानगर येथे संपन्न झालेली 67वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही वादाच्या भोवऱ्यात सापडली. स्पर्धेच्या गादी गटातील उपांत्य फेरीमध्ये नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना रंगला होता. यावेळी पंचांनी दिलेला निर्णय पसंत न पडल्याने शिवराज राक्षे यांनी पंचाला लाथा मारल्याने गोंधळ उडालाय. या लढती दरम्यान पार्टनर टेकता पंचांनी चुकीचा निर्णय दिला असल्याचा आरोप शिवराज राक्षे यांनी केलाय. दरम्यान यावेळी स्पर्धेत मोठा गोंधळ निर्माण झाला. यावर बोलताना आता सर्वत्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या संदर्भात बोलताना हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा कुस्ती वादग्रस्त का ठरली तर पैलवानने जे लात घातला त्याच्याबद्दल वाद फार मोठा झाला. निकाल हा 2 नंबरचा भाग आहे. 1 नंबरचा भाग एक पैलवानचं वर्तन कसा असावा. या शाहू महाराजच्या नगरीला किंवा आमच्या या लाल मातीच्या कुस्तीला संस्कार आणि संस्कृतीला लात घालणं तेही पंचाला अशोभनीय आहे. असं कधी घडलेलं नाही आहे आणि तो वर्तन हे चूक आहे. न्याय मागण्याची पद्धत आहे. त्या पद्धतीने तुम्ही न्याय मागितला तर तुम्हाला न्याय मिळू शकते. अन्याय कधी असा होत नाही आणि त्याच्यावर तुम्ही ते लाल असा बॉक्स टाकल्यानंतर ती कुस्ती तिथे थांबते आणि पुन्हा मागे पुढे करून ती कुस्ती समाज आणि माध्यम प्रसिद्धी माध्यम सगळ्यांनी बघितलंच ही कुस्ती कशी झाली तर दिसते ना. हे न मागता हा व्यवहार गैर आहे, चूक आहे. पंच हा परमेश्वर आहे. पंच हा परमेश्वर आणि परमेश्वरच्या भूमिकेत पंच असताना लात मारणं हे फार मोठं गैर आहे यार. अच्छा नाही आहे असा ना. आम्ही कधी ऐकलो नाही, आमचं कधी बघण्यात नाही, आमचं कधी ऐकण्यात नाही की एखादा मोठ्या पैलवानने लात घातला पंचाला. पंच हा परमेश्वर है. परमेश्वर को लात मारना ये बहुत बड़ा गुनाह है. ऐसा कभी नहीं हुआ है. आमचं ऐकण्यात नाही. ही पहिलीच घटना असेल. असं घडायला नको होता बस. दुसऱ्या बाजूला कुस्तीच्या निकालाबद्दल काय सांगाल. निकाल दिलेला आहे तो योग्य आहे का किंवा यापेक्षा काय वेगळा असायला पाहिजे होता. नाही, काय असेल तर वेगळा असू शकतो ह्यात नाही तर तो फिल्म दाखवायला पाहिजे होता. त्यांनी मागितलं असतं तर तुम्हाला दाखवला गेला असता. तुम्हाला निकाल मान्य नाही आहे. तुमच्या बाजूचे असणारे जे तुमचे वस्ताद आहे, तुमचे तालमीचे जे मित्रमंडळी त्यांना हे निकाल मान्य नाही तर ते पुन्हा ते दाखवता आला असता. पण ही पद्धत करणं चूक आहे. असं करायला नको होता त्यांनी. नेमका कसं आहे की निकाल घडला. आम्ही टी व्हीवर बघत होतो. टी व्हीची बघणं आणि प्रत्यक्ष ते कुस्ती घडत असताना तिची काय आहे पोजीशन, तफावत है पोजीशन में. हमारी समस्या तफावत है. हम क्या देखे हैं लेकिन वहाँ जो हो रहा है आँखों के सामने जो हो रहा है टीवी में हम देख रहे हैं. ये माध्यम में जैसा घुमाया वैसा हम देख रहे हैं. लेकिन वहाँ जो प्रत्यक्ष लोग जो देख रहे हैं, लोग भी कहते हैं कि ये जरा थोड़ा सा राग एवढा बरं नाही. हे वागणं तुमचं बरं नाही असं लोक बोल रहे हैं ना. की असं कधी पैलवान कधी कोणाला वागला नाही, असं कधी कोणी लात घातला नाही, कोणी मारला नाही. अरे सीवीसुद्धा दिले गेलेलं नाही आहे. सीवीसुद्धा माफ नाही आहे बरं का पंचांना. त्या कुस्तीच्या आखाड्यात कुस्ती संपली, आखाड्यात खाली आल्यानंतर बाहेर गेल्यानंतर मग काय सीवी विधीला चालते. पण आखाड्यात नाही. त्या मॅटवर नाही, त्या मातीवर नाही, त्या गादीवर नाही. जिथे कुस्ती चालती तो हनुमंत साम्राज्य आहे. जहाँ हनुमंत बैठे हैं तिथे हा न्याय अन्याय पंचाकडनं तुम्ही मागा. पण मागण्याची ही पद्धत नाही, लात घालून मागायची. हे कसं शक्य आहे का तुम्हाला. तुम्ही कोणा दारात गेला न्याय मागायला लात घालून कसं न्याय मिळणार तुम्हाला. असंभव. कुस्तीची परंपरा काय सांगते, काय असायला पाहिजे मला तसं असायला. कोल्हापुरची परंपरा है. हमारी कोल्हापुर की संस्कृति शाहू महाराज की नगरी में वर्तन पहलवानचं अगदी सज्जन बरं का. सज्जन पहलवान नम्रतेने. मोठे पहलवान असं साधिक पहलवान रस्त्याला चालत असताना खाली बघूनच चालायचं. 4-4, 5-5 वेळा नमाज वाचायचं असताना जाताना असं खाली बघूनच जायचं. त्यांचे वर्तन विविध साधिक पहलवान कसे चालते थे. मारुती माने, आंदलकर, कचनाले ह्या कोल्हापूर चालताना खाली बघून चालत होते आणि ते खाली बघून चालत होतं. त्यांच्या बघून आम्हाला सुद्धा असं वागण्याची इच्छा झाली की भैया नीचे देख के चलो. जब हम ज़मीन को देखते हैं तो आसमान से तो बहुत दूर है, नीचे देख रहे हैं. आसमान को क्यों हम देखेंगे भैया. हम ज़मीन के धरती पर हैं. धरती पर रह के धरती की सोच है. हमारी शाहू महाराज की नगरी में ये अपराध है की पंच को मारना. पंच हा परमेश्वर आहे. परमेश्वराला लात घालायच्या नसते.
बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.